नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मचरित्रातील भाग 5वा आपण बघणार आहोत. त्याचे शीर्षक आहे BA. 12वीला एकूण 78%, PCM ग्रुपला 91% असा स्कोर असताना BAला प्रवेश घेतला होता. प्राध्यापक मला बोलावून वेड्यात काढत होते. असा मूर्खपणा करू नकोस, आयुष्यात माती का घालवतोस, असे सगळेजण सल्ला देत होते. पण जहाज किनाऱ्यावर असताना सर्वाधिक सुरक्षित असतं ज्यावेळी ते खवळलेल्या समुद्राच्या उसळत्या लाटांवर आरूढ होतं आणि यशस्वीपणे पहिलं तीर गाठतं. त्यावेळी खवळलेल्या समुद्रात त्या जहाजाला निर्माण करणाऱ्याचं उद्दिष्ट सफल होतं. किंबहुना त्या जहाजाची निर्मितीच मुळी त्या बेभरवशाच्या अथांग महासागरात उतरण्यासाठी आहे. किनाऱ्यावर सुरक्षित आहे म्हणून त्याला तिथेच नांगर टाकून सडवायचं का? माझी ही मानसिकता जणू अशीच झाली होती. मला ही शीड बांधून माझ्या आयुष्यरूपी जहाजाला बेभरवशाच्या समुद्रात उतरवायचं होतं. अनिश्चितता आणि असुरक्षितता जिथे स्पष्ट दिसत होती त्या प्रलयामध्ये मला उडी घ्यायची होती. हो, इंजिनिअरिंग केलं तर पोटापाण्याची सोय होणार होती, उपाशी राहावं लागणार नव्हतं. पण BA केल्यानंतर झालो तर IAS, नाही तर गावाकडच्या शेतात नांगरणी, कुळपणी आणि भांगलणी करावी लागणार होती. या सगळ्या द्वंद्वाचा विचार करून पक्का निर्णय घेतला होता. त्यामुळे नातेवाईक, प्राध्यापक काय बोलत आहेत त्या कारणानं माझ्या मनाची चलबिचल होत नव्हती. सुदैवानं यातलं वडिलांना फारसं कळत नव्हतं, पण मुलगा करतोय ते बरोबर यावर त्यांचा ठाम विश्वास होता. मी त्यांना माझा प्लॅन विश्वासात घेऊन पटवून सांगितल्यामुळे त्यांनी खंबीर पाठिंबा दिला. आता शिडाला दिशा लावण्याचं काम महत्त्वाचं होतं. जर शिडाला योग्य दिशा दिली नाही तर आयुष्यरूपी जहाज कधीही भरकटू शकतं. हेच फक्त ध्यानी ठेवायचं होतं. मिशन गगराणी समोर होतं. त्यांना जमलं तर आपल्याला का जमणार नाही? रवींद्रनाथांच्या ओळी आठवल्या. असशी जेथे आताच तेथे कर्म हातीचे सोडू नको, नव्या प्रदेशा धुंडुनी काढीन स्वप्न सुखी या आळसू नको. घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुनी पांगू नको. आता हे कॉलेजपासून हाकेच्या अंतरावर असणारं प्री IAS ट्रेनिंग सेंटर, कॉलेज पलीकडे असणारं शिवाजी विद्यापीठ हा परिसर, या अभ्यासिका, ही ग्रंथालय, हे शिक्षक, हीच आपली कर्मभूमी आहे. तिला जीवापाड मेहनत करून नांगरायची आहे. त्यातून ज्ञानाचे, यशाचे सोनेरी दाणे यशस्वीपणे पिकवायचे आहेत. खरं तर खेड्यातली मुलं ही रानफुलांसारखी असतात. त्यांना काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी मिळालं की ती अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मोठमोठ्या शहरातील कमळ, गुलाब, मोगरे सगळे पिके पडून जातात. खेड्यातून आलो म्हणून काय झालं? न्यूनगंड सोडायचा व स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा. कोणत्याही क्षेत्रात कमी पडायचं नाही, उतरायचं, लढायचं, जिंकायचं. हरलो तर पुन्हा कंबर कसायची आणि पुन्हा सर्वस्वाची कसोटी लावून लढायचं. आता रडायचं नाही, लढायचं. हे सगळं मनात होतं, पण वय आणि सभोवतालच्या परिस्थितीने माझ्यासमोर अनपेक्षित असा चित्रविचित्र आणि रंगबिरंगी महाविद्यालयीन कालखंड उभा केला. राजाराम कॉलेजवर श्रीमंतांची मुलं अधिक असायची. त्यामुळे 4 चाकी गाड्यांची वर्दळही अधिक, लेक्चरपेक्षा शामच्या चहाच्या गाडीवर गर्दी अधिक असायची. 11वी-12वी वेळी हॉस्टेलच्या वातावरणाचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला होता. आता मात्र हॉस्टेलमध्ये सावधान राहायचं हा निश्चय करून हॉस्टेलला प्रवेश घेतला. हॉस्टेल म्हटलं की टुकेरा येतातच. वय असं असतं की अपघात होतातच. चांगल्या वाईटाची गती सारखीच असते. काही जण अशा वाममार्गावर चुकतात, काही भरकटतात आणि काही बेरके, छुपे, रुस्तुम सगळ्या कसोट्यांवर तरून जातात, यशस्वी होतात. पुढे बॉलिवूडचा सुपरस्टार बनलेला माधवन मला रूम पार्टनर अलॉट झाला होता. माधवन इंग्रजीमध्येच बोलायचा. खूप गबाळा व अस्ताव्यस्त राहायचा. त्याच्या सॉक्सचा खूप उग्र वास यायचा. रूममध्ये जायला नको नको व्हायचं, पण मनानं स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण देखण्या माधवनबरोबर माझी गट्टी जमली. कॉलेजवरचा इंग्रजाळलेला मुलींचा ग्रुप माधवनच्या मागे असे. तो त्यांच्या गराड्यात अनेकदा दिसायचा, पण माधवन सभ्य विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्या वागण्यात कधीही कोणाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन दिसला नाही. मुलींचा तो आदर करायचा, तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, कॅन्टीनमध्ये बसायचा, पण एखाद्या तेजस्वी योग्यासारखा. अनेक जणींना त्याच्या व्यक्तिमत्वाची एकतर्फी प्रेमातून भुरळ पडायची. तो कॉलेजवर वेगवेगळ्या नवनवीन संकल्पनांना अंमलात आणायचा. आम्ही दोघेही NCCमध्ये होतो. तो NCCच्या यूथ एक्सचेंज प्रोग्राममधून जपानला जाऊन आला. त्याचं वक्तृत्व, वादविवाद, कौशल्य वादातीत होतं. तो हॉस्टेलच्या मुलांना एकत्र करून इंग्रजींचे उच्चार शिकवायचा. थँक्यू बोलताना कचा अतिसूक्ष्म उच्चार कसा आवश्यक आहे ते स्पष्ट उच्चार करून शिकवायचा.
पण आमच्या ताठर झालेल्या खेडवळ जिभा वळायच्याच नाहीत. आम्ही दोघे डबल सीट सायकलवरून मेसला जायचो. कानावर 4 इंग्रजी वाक्य पडावीत हाच उद्देश असायचा. विकास धस नेहमी त्याची टर उडवायचा. अरे माध्या, तुझ्या घरावरून काय इंग्रजांचं विमान गेलं होतं का रे? माधवन अत्यंत संयमी होता. त्यानं कधी विकासला उलट उत्तर दिलं नाही. याचा अर्थ विकासला तो घाबरत होता असा नाही. माधवनच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या. त्याची स्वप्न उत्तुंग आणि वेगळी होती. त्याच्या आचारविचारांमध्ये सुसंगती होती. ध्येयाची जाणीव स्पष्ट होती. त्याच्या शारीरिक मानसिक क्षमताही प्रचंड होत्या. त्याचे बाहू एवढे मजबूत व बळकट होते की पंजा लढवण्याच्या शर्यतीत आमच्यापैकी एकही जण त्याच्यासमोर काही सेकंदापेक्षा अधिक टिकायचा नाही. कोणत्याही गोष्टीमुळे माधवन चिडायचं नाही, उपसायचा नाही. त्यामुळे तो प्राध्यापकांच्या गळ्यातला ताईत झाला होता. हेमंत आणि माधवननं जस्ट अ मिनिट नावाची स्पर्धा कॉलेजवर सुरू केली. प्रत्येकानं अचानक दिलेल्या विषयावर न थांबता न अडखळता सलग 1 मिनिट बोलायचं आणि जो ती शृंखला जिंकेल तो विजेता. पुढे तोलमोलके बोलणं टीव्ही क्षेत्रापासून सुरुवात करून माधवन हिंदी आणि दक्षिण सिनेसृष्टीत सुपरस्टार झाला. मला आठवतं, आम्ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. त्यावेळी बेस्ट राजारामियन अवॉर्डसाठी मी, माधवन व 5 मुली स्पर्धेत होतो. खरं तर अवांतर क्षेत्रातल्या सर्टिफिकेट्समध्ये आम्ही माधवनच्या पासंगालाही पुरत नव्हतो. पण जपानच्या NCC कॅम्पमुळे अभ्यासात दुर्लक्ष झाल्यानं माधवनला एका विषयात एटीकेटी मिळाली होती. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर बेस्ट राजारामियनची ट्रॉफी त्यावेळी मला मिळाली. त्यावेळी तो मान माधवनचा आहे याची मला पूर्ण जाणीव होती. सचिन तेंडुलकरला SSC नापास आहे म्हणून त्याचं क्रिकेटचं देवत्व नाकारण्यासारखे बेस्ट राजारामियन स्पर्धेचे निकष होते, असं मला आता पाठीमागं वळून पाहताना वाटतं. असा हा 3 इडियट्समधल्या अवलिया इडियट आज हॉलिवूडमध्ये नशीब आजमावतोय. मुंबईत पोस्टिंग असताना त्याची अनेकदा भेट व्हायची. त्याचे जमिनीवरचे पाय अजून तसेच घट्ट आहेत. मात्र त्याची उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द, इच्छाशक्ती आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती अजून तशीच बरकरार आहे. पण मला पामराला या कस्तुरी मृगाची काय किंमत? माधवनच्या हाय फाय इंग्रजीला व सॉक्सच्या उग्रवासाला कंटाळून त्याच्या रूममध्ये कर्नल साबळेंच्या मुलाला जागा देऊन मी शेजारच्या रूममध्ये माझ्यासारख्या ग्रामीण मित्राकडे शिफ्ट झालो. साबळे वात्रट होता. एकदा त्यानं हॉस्टेलच्या अभ्यासिकेतील खुर्च्यांच्या सळ्या काढून भंगारात विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशातून सिगारेट फुंकत तो कट्ट्यावर बसला. मी संतापलो. माझा 12वीतला मानकर फॅक्टर संचारला व मी साबळेला त्याच्या या कृत्याचा जाब विचारला. दोघांमध्ये तू मेमे झाली. मी साबळेला बडवलं. मॅटर रेक्टरपर्यंत गेलं. सॉकर चालू होतं. रेक्टरने मला वॉर्निंग म्हणून पहिलं येलो कार्ड दाखवलं व जर पुन्हा असा प्रकार केलास तर हॉस्टेलमधून हाकलून देईन असा दम दिला. माझ्यातल्या दबंगगिरीचा हा शुभ मुहूर्त होता. कॉलेजवर राजकारणाची हवा खूप असायची. गुंडागिरीमध्ये राजाराम कॉलेजवर जी गँग व्हर्सेस हॉस्टेल ग्रुप अशी तुल्यबळ लढत असायची. जी गँग हा शहरातल्या बॉईजचा ग्रुप. हेमंत निंबाळकर त्यांचा नेता. हॉस्टेल म्हणजे गावाकडची मुलं आणि त्यांचा नेता विकास धस. हेमंत म्हणजे अफलातून कॅरेक्टर. गावावरून ओवाळून टाकलेला हेम्या अव्वल दर्जाचा हुशार आणि कल्पक होता. आमच्या हॉस्टेलच्या ग्रुपला 4 मुंड्या चित करून तो विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आला होता. जी गँगचा म्होरक्या असणाऱ्या हेम्याच्या आसपास मुलामुलींचा लवाजमा असायचा. आवेशपूर्ण आणि आशयपूर्ण वक्तृत्व असणारा हेमंत कॉलेजच्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि नेतृत्व कौशल्यानं करायचा. मारामाऱ्यांच्या वेळी मात्र तो बेमालूमपणे पसार व्हायचा. त्याचे राजकारणातले डाव इतके भारी असायचे की त्यानं लावलेली काडी खूप दिवसांनी नेमक्या वेळी पेटायची आणि त्यामध्ये काट्यानं काटा काढण्यात यशस्वी व्हायचा. ज्यावेळी हेम्याच्या समोर अचानक कोणतं संकट उभं राहायचं त्यावेळी तो प्रसंग अवधान राखून माघार घ्यायचा आणि योग्य वेळी वचपे काढायचा. अप्रतिम देखणं अक्षर आणि प्रतिभावान शैली असणारा हेमंत पुढे अव्वल रँकनं IPS झाला आणि ट्रेनिंगच्या दरम्यान कॉलेजमधले आम्ही प्रतिस्पर्धी एकमेकांचे जिगरी दोस्त झालो. मला आठवतंय, ज्यावेळी हैदराबादमध्ये ट्रेनिंगमध्ये मॅरेथॉन धावताना मी दुसरा आलो आणि तिसऱ्या आलेल्या आमच्या बॅचमेटनं मी शॉर्टकट घेतला असा आरोप केला, त्यावेळी हेमंतनं त्याची कॉलर पकडून सर्वांसमोर त्याचा समाचार घेतला होता आणि भावड्या लाईफमध्ये कधी शॉर्टकट घेणार नाही असा खमक्या विश्वास माझ्याबद्दल आमच्या डायरेक्टरसमोर व्यक्त केला होता. मसुरीमध्ये सुरुवातीच्या प्रशिक्षणावेळी हेमंतनं आम्हा सगळ्या मराठी उमेदवारांचं अफलातून स्किट बनवलं होतं. आजच्या काळातील महाभारत असं ते व्यंग होतं. त्यात दुर्योधन नायक होता. किरकोळ शरीरयष्टीच्या डबलेदादांना त्यानं भीमाची भूमिका दिली. डबलेदादांची एंट्रीच मुळी कदा ओढत स्टेजवर झाली होती. सायकलचं पंक्चर काढतेवेळी कर्णाचा वध अर्जुन करतो. द्रौपदीची भूमिका आम्हाला शिकवणाऱ्या फ्रेंच युवतीने केली. मी दुर्योधनाच्या भूमिकेत होतो. नाटकाचा शेवट दुर्योधनाबरोबर द्रौपदी पळून जाते असा होता.
उत्तर भारतातील अधिकाऱ्यांनी या सीनवेळी आमच्यावर अंडी फेकली. शेवटी विचार स्वातंत्र्यावर या स्किटवरून अकॅडमीमध्ये चर्चासत्र घडून आली. असो, असा हेमंत हा कॉलेजचा चॉकलेट हिरो. रोज नवनव्या ललनांबरोबर घाऱ्या डोळ्यांचा, विशाल कपाळाचा गोरा पान गोपिकांचा कृष्ण कुठेतरी कॅम्पसमध्ये दिसला की आम्हा खेड्यातल्या अनेक मकरंद अनासपुरेंमध्ये असूया आणि जळफळ आठवायचा. आमच्या हॉस्टेलचा हिरो विकास धस हा धसकुट गुंड होता. धाडसी विकासचे रोज कुठेतरी लोचे होत असायचे. मला आठवतं, हॉस्टेल शेजारच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या पप्प्याच्या घरी आम्ही 15-20 जण त्याला धमकावण्यासाठी गेलो. विकासने डोंबारवाड्यातला गुंड उत्या पवारला धटिंगसाठी बोलवलं होतं. उत्या पप्प्याला तोडवणार हे निश्चित होतं. मी आणि विल्याही प्रेक्षकांच्या कम सहकार्याच्या भूमिकेत मॉबमधून केलं होतं. उत्यानं पप्प्याचा दरवाजा ठोठावला आणि पप्प्या बाहेर ये, तुला जित्ता नाही ठेवणार असा आवाज दिला. आत पप्प्या आणि पप्प्याचे 3 भाऊ तयारीतच होते. मात्र त्याची जाणीव आम्हाला अजिबात नव्हती. 4घे जण हातात कोयते घेऊन बाहेर आले आणि थांब उत्या, तुझा कोथळाच बाहेर काढतो म्हणून त्या बछड्यांनी डरकाळी फोडली. विल्या आणि मी ही परिस्थिती पाहून अशी धूम ठोकली की मागे न पाहता 2-3 किलोमीटरवर जाऊनच थांबलो. थांबून एकमेकांशी एक तर उत्या किंवा विकेची विकेट केली असणार अशी चर्चा करीतच होतो की तेवढ्यात उत्याही धापा टाकत आमच्या जवळ पोहोचला. पप्प्याचा आवेश पाहून उत्याची बत्ती गुल झाली होती व परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्या गुंडानंही पळ काढला होता. आम्हाला पाहून तो खजील झाला व तिथल्या गारवेलाच्या काठ्यात ओढायला लागला. चला एकेकाला बघून घेऊ म्हणून परतण्याची भाषा बोलू लागला. हा फक्त बोलघेवडा पहिलवान आहे हे आमच्या ध्यानी आलं होतं. उत्या, आता राहू दे, तू घरी जा असं त्याला सांगून आम्ही हॉस्टेलला पोहोचलो. भांडणं वाढली. पोलिसांची टीम हॉस्टेलला पोहोचली होती. आम्ही विकासला टेरेसवरच्या पाण्याच्या टाकीत लपून ठेवलं होतं. आम्हा सगळ्यांना रेक्टरने हॉस्टेलसमोर जमा केलं. फौजदार भलते गुस्स्यात होते. त्यांनी इंग्रजीमध्ये डायलॉग मारला, आय नो हू इज इन हाऊ मच वॉटर. आता याला कसं ठाऊक विकासला आणि आम्ही पाण्याच्या टाकीत लपवलं आणि तिथं तो थंडावून गेलाय. शोध घेऊन फौजदार निघून गेले. आमचा जीव भांड्यात पडला. फर्स्ट इयरची परीक्षा जवळ आली होती. अभ्यासाच्या नावाने शिमगा सुरू होता. ज्या पप्प्याच्या आम्ही नादी लागलो त्याचे वडील नगरसेवकाच्या गाडीवर ड्रायव्हर होते. हा नगरसेवक म्हणे खूप खतरनाक होता. त्याने एका भांडणात एकाचा हात तोडला होता. आता विकासचे हातपाय तोडणार की काय अशी भीती हॉस्टेलवर पसरू लागली. माझ्या सायकलवर मी आणि विकास नानाच्या मेसवर जेवायला जायचो. आम्ही जेवायच्या वेळा बदलल्या, पण एक दिवस आमची सायकल नगरसेवकाच्या मुलांनी रोखलीच. जीपमधून राजारामपुरीतील कुख्यात गुंडपुत्र भगवान जाधव उतरला. त्यांच्या मागे सोन्याच्या साखळ्या घातलेले 3 जण उतरले. हातात हॉकी स्टिक. आता विकासचे हातपाय तर तुटणार, त्यात आपल्याही हाडाचा चेंदामेंदा होणार. माझी खात्री पटली. विकास सायकलची चेन काढण्याच्या पावित्र्यात होता. तेवढ्यात भगवाननं आवाज दिला, तुमच्यापैकी विकास कोण? विकास उसनं आव आणून पुढे आला. भगवान दादानं त्याची डावी मूठ उघडली. तिच्या 3 रिव्हॉल्वरच्या गोळ्या होत्या. यातली एक गोळी तुझ्या नावावर होती, पण वाचलास. हेमंत पाटीलने मध्यस्थी केली नसती तर तुझा आज जीवच घेणार होतो. हेमंत विकासचा दोस्त होता. त्याचे वडील आमदार होते. यांची सेटिंग कधी झाली हे मला माहीत नव्हतं. भगवाननं गाडीतून गुलाबाचं फूल काढलं आणि विकासला दिलं. जाऊ दे, झालं गेलं विसरून जा. तुम्ही आमच्यासाठी दगड आणले तर आम्ही तुम्हाला फुल देणार असा तो जॉनी लिव्हरच्या स्टाईलमध्ये उद्गारला. विकास आणि मी त्यांच्या या पवित्र्यानं अवाक झालो. तो थोडा ढिल्या स्क्रूचा असल्याचं आमच्याही लक्षात आलं. आम्हाला जीपमध्ये चढ बसवून जवळच्या डोंबारवाड्यातील वेश्यावस्तीत असणाऱ्या कळकटलेल्या हॉटेलमध्ये त्यानं आम्हाला जबरदस्तीने मिसळ खाऊ घातली. घाबरत घाबरत आम्ही अंगठा नसणाऱ्या कपातून तिथल्या काळवंडलेला चहासुद्धा प्यायलो. अशा अनेक प्रसंगांना विकासमुळे सामोरं जायचा प्रसंग यायचा. पुढे विकास फौजदार म्हणून भरती झाला आणि कराडमध्ये असताना निरपराध माणसावर झेपावणाऱ्या बिबट्याला स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून ठार केल्यामुळे प्रकाश झोतातही आला. हॉस्टेलच्या वास्तूमध्ये प्रवेश करताच वाया गेलेल्या मुलांच्या व्याख्येमध्ये बसणारे सर्व गुण प्राप्त करायला सुरुवात होते. छेडछाड काढण्याचं, धतिंग करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. जर कोणत्याही मुलीला टॉन्ट मारला आणि तिनं जर पाठीमागे कटाक्ष दिला किंवा रागाने पाहिलं किंवा चप्पल दाखवली तर तो सन्मान मानला जायचा. शहरातला स्मार्टपणा हॉस्टेलच्या ग्रामीण रोमियोंकडे नसल्यानं कोणालाही मुलगी पटण्याची शक्यता नसायची. उलट तुकार म्हणून हिणकस हेटाळवाण्या दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं जायचं. परिणामी थोडेसे विकृतीकडे झुकणारे चाळे ही काही मंडळी करायची. मला अनेकदा खटकायचं, पण वाद घालायचं थोडं धाडस व्हायचं नाही. कारण साबळे प्रकरणावरून अगोदरच येलो कार्ड मिळालं होतं आणि अजून काही लोचा झाला तर रेड कार्ड निश्चित होतं.
त्यामुळे आपण बरं व आपला अभ्यास बरा हे धोरण मी स्वीकारलं होतं. इथं अनेक हरहुन्नरी पात्र माझे जिगरी दोस्त झाले. विल्या हा टॉन्ट मास्टर होता. मला आठवतं तो एकदा NCCच्या गणवेशातील मुलींकडे पाहून सावधान विश्राम, लेफ्ट राईट असं मोठ्यानं म्हणायला लागला. त्यावर एका मुलीनं तिच्या मैत्रिणीला उद्देशून विल्याकडे बोट दाखवून माकड बघ अशी फिरकी घेतली होती. त्यावेळी विल्या भलता खजील झाला होता. पण लवकरच काळ्याकुट्ट विल्याला गोरीपाण मुलगी पटली आणि दोघांचा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये रोमांस सुरू झाला. प्रेमात पडलेल्यांना तसे पण स्वतःचे विचार आणि जग नसतं. विल्या बिझी झाला. छेड काढणं, प्रेम प्रकरणात वेळ घालवणं, बाष्कळ गप्पा मारणं या व अशा विषयात हॉस्टेलवर वेळ फालतू वाया जात आहे हे लक्षात येतात मी प्री-IAS ट्रेनिंग सेंटर व लायब्ररीकडे मोर्चा वळवला. माझे BA प्रथम वर्षाचे वर्ग सुरू झाले. इथं येण्यापूर्वी न्यू कॉलेजमध्ये 11वी-12वीत कोल्हापुरातल्या बौद्धिक क्रीमसोबत बसत होतो. इथं मात्र कुठेच चांगल्या ठिकाणी प्रवेश न मिळाल्याने काहीच जमत नाही म्हणून BA करायला आलेला बौद्धिक क्षेत्रात लगाळ होता. शिवाय जोडीला टुकारगिरीमध्ये अगोदरच PhD केलेल्या गुंड मंडळींनीही प्रवेश घेतला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी कॉलेजच्या लेक्चरमध्ये फारसा रमत नव्हतो. 1880 साली सुरू झालेल्या या महान महाविद्यालयाची लायब्ररी मात्र अत्युच्च दर्जाची होती. तिथं जाऊन पुस्तकं, मासिकं व जर्नल्स चाळायला लागलो. शेजारी शासकीय प्री-IAS ट्रेनिंग सेंटर होतं. तिथे जाऊन बसायला लागलो. तिथे तयारी करणारे विकास खारगे, प्रकाश पोटे असे सिनियर्स भेटले. उमेदवारांची संख्या पुरेशी नसल्यानं सेंटरवरचा हजेरीपट भरत नव्हता. माझा उत्साह पाहून मला इथल्या व्याख्यानांना बसण्याची परवानगी देण्यात आली. मी कोपऱ्यातल्या एका बाकावर बसून इथे तयारी करणाऱ्यांचं निरीक्षण बारकाईने करू लागलो. त्यांच्यासोबत बसण्यासाठी धडपडू लागलो. चहाच्या ब्रेकवेळी त्यांना माझ्या मनातल्या परीक्षेविषयीच्या शंका विचारू लागलो. सुरुवातीला या मंडळींना माझ्या वयाचा व अल्लडपणाचा अडथळा वाटत होता, पण हळूहळू त्यांच्या कळपात मी सहजपणे सामील व्हायला लागलो. घोलकर सर भेटले. रस्ता दिसायला लागला. फक्त आता त्या मार्गावर कुठेही ॲक्सिडेंट न होता चालायचं होतं. शनिवार रविवार सुट्ट्यांच्या दिवशी मी गावी जायचो. लहानपणापासून गावात कट्ट्यावर गप्पा ठोकणाऱ्या मुलांबद्दल खूप आकर्षण असायचं. जयंती व उत्सवात नाचणारे तरुण हिरो वाटायचे. लहानपणीले झिमझांज पथकातील ढोल ताशांचे आवाज कानावर पडले की अंगात शिरशिरी भरायची. हलगी आणि ठुमक्यानं ठेका पकडला की नकळत पाय लय पकडायचे. मात्र स्वभावामुळे कधी पथकात प्रवेश करायचं धाडस झालं नाही. गणपती उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती, गोपाळकाला यामध्ये तरुणांचे जथ्थे तरुणाईच्या मस्तीमध्ये बाहेर पडायचे. कुस्तीची मैदानं यात्रेच्या वेळी फुलायची. शड्डूंचे आवाज व वस्तादांचा जयघोष पंचक्रोशीत घुमायचा. मल्लांच्या विजयी मिरवणुका या गावात निघायच्या. मला या सर्व जल्लोषाचं सुप्त आकर्षण होतं. मी कॉलेजला कोल्हापुरात असलो तरी गावाकडेही मित्र जोडायला सुरुवात केली. जर यदाकदाचित सरकारी नोकरी मिळाली नाही तर युवकांचं संघटन करून समाजकारण करायचा हा मनोदय असावा. मुचफ्या, हनप्यापासून तान्या, पक्यापर्यंत माझे मित्र. गावात तसे नांगरे घोडे भावकीचे वर्चस्व होतं. व्हिडिओवर विना तिकट्याचा सिनेमा पाहणं, ओढप्याच्या हॉटेलवर मनसोक्त फुकट खाणं, पानटपरीवर दादागिरी करणं हे या दोन भावक्यांमधील अनेक तरुणांचे जन्मसिद्ध अधिकार होते. घोडे नांगरेच्या दादागिरीला कंटाळून गावातले काही व्यापारी शेटकेवाडी फाट्यावर स्थलांतर करू लागले. बाजारपेठ ओस पडू लागली होती. ऐन जवानीत आलेली मुलं दारू ढोसून भेलकांडत जाताना दिसत होती. अर्धवट शिक्षण झालेले हे तरुण शेतीसाठीही उपयुक्त नव्हते. किरकोळ कारणावरून सणासुदीला भांडणं व्हायची. गावातले वातावरण तंग व्हायचे. निवडणूक आली तर फुकटची दारू आणि मटण मिळायचं. आणि मग काय, अगोदर दारूने विटाळलेल्या रक्तातून विकृत आवेश तयार व्हायचे. आमचं गाव संवेदनशील म्हणून पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर आलं होतं. गटातटाचं राजकारण, भावकीतील ईर्ष्या व असूया नव्या पिढीला पोखरत होती. मला गावातली भांडणं खुपायला लागली. सणासुदीच्या दिवशीच्या ईर्ष्या नको वाटू लागल्या. भावकीत काठ्या घेऊन एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले तरुण भरकटलेले वाटू लागले. दारुडे गुटखा खाणारे आपले आदर्श नाहीत ही खात्री पटली व रस्ता बदलला. गावात काहीतरी रचनात्मक करायचं हा ध्यास धरला. राळेगणसिद्धी आणि अण्णा हजारेंचं नाव आणि कार्य कानावर पडू लागलं होतं. गावाकडच्या सगळ्या मित्रांना घेऊन जीपनं राळेगणसिद्धीला गेलो. अण्णा हजारेंची भेट झाली. नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदानाच्या माध्यमातून त्यांनी गावाचं सकारात्मक परिवर्तन केलं. पाणी अडवा, पाणी जिरवाच्या माध्यमातून हिरवीगार शेतं दुष्काळाच्या पट्ट्यात फुलवली. सुमार शैक्षणिक गुणवत्ता असणाऱ्या मुलांसाठी वेगळी शाळा सुरू केली आहे. गावातल्या लेकींचा आणि सुनांचा सामूहिक सन्मान सोहळा भरवला जातो. 25 वर्ष गावात निवडणूक झालेली नाही.
पर्यायानं मारामारी नाही. हे सगळं भारावून टाकणारं होतं. इथले सण उत्सव हे साधेपणाने साजरे केले जातात. अण्णा 5 मिनिटच आम्हाला भेटले असतील. प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवत ते म्हणाले, अरे बाळांनो, माझ्याकडे काही नव्हतं, त्यामुळे मी कसला त्याग केला. तुमच्याकडे तुमचं अख्खं आयुष्य आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना, मग मोठे साहेब व्हा, माझा आशीर्वाद आहे. पण नंतर मात्र त्याग करा. या देशासाठी, या मातीसाठी, आपल्या सगळ्या सरकारी सुखसोयींचा त्याग करा. भ्रष्टाचारापासून दूर राहा. जगामध्ये 3 सुंदर क्रियापदं आहेत: प्रेम करणं, सेवा करणं, मदत करणं. या तिन्ही क्रियापदांना आयुष्याचं मिशन बनवा. प्रत्येकाला आपले हक्क हवे असतात, मात्र कर्तव्यांचा सर्वांना सोयीस्करपणे विसर पडतो. आपल्या घटनेचा, राष्ट्रीय मानकांचा आणि ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केलं त्यांचा मान राखा. देशासाठी काहीही, कुठेही आणि कधीही करायची वेळ आली तर मागे पुढे पाहू नका. भाषा, धर्म, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करा आणि सहिष्णुता आणि एकात्मता अंगाअंगात भिनवा. आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा अभिमान ठेवा व आपल्या पर्यावरणाची, जंगलाची, नद्या, सरोवरं आणि मुक्या प्राण्यांची जपणूक करा. राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण करा. आपल्यामधल्या सगळ्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा विकास करा. सदैव खरं बोला. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, सत्सत विवेक, बुद्धी व बुद्धिप्रामाण्यवाद ही चतुसूत्री समोर ठेवून आचार व विचार केला तर आयुष्यात कधीही मान खाली घालावी लागणार नाही. परिवर्तनासाठी जगा. मग बघा समाज कसा तुम्हाला डोक्यावर घेतो. अण्णांचे बोल डोक्यात गुंजत राहिले. तिथल्याच एका भिंतीवर लिहिलेल्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या 4 ओळी अंतर्मनात बिंबल्या गेल्या. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूंची गुहा नसे. मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. मी माझ्या वयाच्या तरुणांना एकत्र करायला लागलो. गणेशोत्सव हे त्यासाठी चांगलं माध्यम मिळालं. त्यानिमित्ताने गावामध्ये काहीतरी रचनात्मक करायचं हा विचार आम्हा सगळ्यांच्या तरुणांच्या मनात राळेगण सिद्धीला जाऊन आल्यापासून घोळत होता. स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर, कमिशनर होणं जमलं नाही तरी निदान फौजदार, मामलेदार व्हायचं असं सगळ्यांनी गवळोबांच्या डोंगरावर जाऊन प्रण केला. पुस्तक कुठून आणायची हा प्रश्न होता. कोल्हापूरच्या प्री-IAS ट्रेनिंग सेंटरवर रेग्युलर ॲडमिशन नसल्यामुळे तिथल्या लायब्ररीमधून पुस्तकं मिळायची नाहीत. जाड जाड सामान्य अध्ययनाचे ठोकळे, दिल्लीच्या प्रकाशनांची इतिहासाची पुस्तकं, सगळं स्टडी मटेरियल महागडं होतं. एका वेळी एवढ्या पुस्तकांचा खर्च एकट्याला पेलवणार नव्हता. डोक्यात एक भन्नाट आयडिया झाली. गणेशोत्सव येऊ घातला. स्टडी सेंटरची स्थापना केली व त्याच्या माध्यमाने लायब्ररी स्थापायचा निर्णय घेतला. उत्सवाच्या निमित्तानं ग्रंथ प्रदर्शन भरवायचं ठरवलं. भास्कर भाऊ, प्रकाश, दिलीप, विकास सगळ्यांनी बसून एक प्लॅन केला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावात व्याख्यानमाला सुरू करायची. रोज व्याख्यानाला अध्यक्ष व प्रमुख पाहुणे बोलवायचे. अध्यक्ष व्हायला 1000 रुपये व प्रमुख पाहुणे व्हायला 500 रुपये अशी वर्गणी ठरवली. 10 दिवस व्याख्यानं आयोजित केली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चांगले वक्ते सांगली, कोल्हापूरहून बोलवले, त्यामुळे गर्दीही झाली. गावात वाहवाही झाली. 25,000 वर्गणी शिल्लक राहिली. याचं करायचं काय यासाठी मंडळाची बैठक बसली. कोणी मंदिराचा कळस बांधू, कोणी तालमीसाठी हौद बनवू, कोणी व्यायामशाळेचं साहित्य आणू असे वेगवेगळे प्रस्ताव ठेवले. मी पुढे येऊन म्हणालो, हे पैसे आम्हाला पुस्तकांसाठी पाहिजे आहेत. आम्ही जे स्टडी सेंटर स्थापन केलं आहे त्या सेंटरच्या लायब्ररीसाठी पुस्तकं हवी आहेत. आम्हाला कथा, कादंबरींची, नाटक, कवितांची पुस्तकं नको. आम्हाला MPSC, UPSC, रेल्वे व बँक रिक्रुटमेंट, पोलीस भरती, आर्मी व नेव्ही, IIT व NDAच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकं घ्यायची आहेत. मला एकट्याला किंवा शेतकऱ्याच्या कोणत्याही पोराला हे परवडणार नाही, म्हणून आम्हा सगळ्यांना मिळून वाघिणीचं दूध द्या. आम्ही अभ्यास करून यश मिळवू. तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही याची मी हमी देतो. असं गावकऱ्यांच्या काळजाला हात घालून भावनिक आवाहन केलं. आम्ही आधी ठरवूनच आलो होतो. बाकीच्या 4-5 जणांनी योजना चांगली आहे म्हणून पाठिंबा दिला. नाही होय करत गाववाल्यांनी प्रस्ताव मान्य केला. जमलेल्या वर्गणीचे 25,000 रुपये घेऊन आम्ही ST बसनं पुणे गाठलं. CSR कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू या स्पर्धा परीक्षांसाठीच्या मासिकात प्रकाशित झालेली UPSCसाठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी सोबत होती. NCERTची पुस्तकं पुण्याच्या रोडवर कुठेच मिळेनात. शेवटी कोणीतरी विमाननगरमध्ये सेंट्रल स्कूल आहे आणि तिथल्या बुक स्टोअरमध्ये पुस्तकं मिळतात अशी माहिती दिली. त्या दुकानात पोहोचलो तर अख्खं दुकानच NCERTच्या पुस्तकांचं होतं. आता नेमकी कोणती पुस्तकं घ्यायची हेच माहीत नव्हतं. त्यामुळे
हनुमानानं जसा संजीवनीसाठी अख्खा पर्वत आणला तशी 8वी-12वीपर्यंतची सगळी पुस्तकं घेऊन आलो. सामान्य अध्ययनाचे मोठमोठे ठोकळे घेतले. इंग्रजी सुधारण्यासाठी उपलब्ध असलेली अनेक पुस्तकं घेतली. भास्कर भाऊंनी मानसशास्त्र हा वैकल्पिक विषय ठेवायचा निर्णय घेतला. त्यांनी पुस्तकांच्या यादीमध्ये मात्र सगळीकडे सायकोलॉजी ऐवजी फिकॉलॉजी असं लिहून आणलं होतं. बराच वेळानंतर गोंधळलेल्या दुकानदाराला भास्कर भाऊंच्या उच्चाराचा अर्थ लागला आणि सिग्मंड फ्राईडपासून ते विल्यम जेम्सपर्यंत सगळ्या मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ त्यांनी हट्टानं खरेदी केले. माझ्याकडे जी आणि इतिहासाच्या पुस्तकांची नेमकी यादी होती. बऱ्यापैकी सगळी पुस्तकं उपलब्ध झाली होती. दिलीपनं MPSCची सर्व पुस्तकं घेतली. व्यक्तिमत्व विकासाची काही पुस्तकं खरेदी केली. पुस्तकांचे 5 मोठे बॉक्स घेऊन आम्ही गावी पोहोचलो. या पॅन्डोराच्या बॉक्समधून आम्हाला साहेब होण्याचं मंत्रतंत्र मिळणार होतं. सरकार दरबारी दाखल होण्यासाठी सिद्धी प्राप्त होणार होती. गाववाल्यांना इंग्रजी भाषेतील एवढी पुस्तकं आम्ही वाचणार याचं भलतंच कौतुक होतं. सगळी पुस्तकं ग्रामपंचायतीच्या एका खोलीत कपाटात रचून ठेवली. देशमुख साहेब गावी आले तेव्हा त्यांना मोठ्या उत्साहानं व उपक्रम सांगितला. व्याख्यानमालेचे फोटो दाखवले. त्यांना आमचं कौतुक वाटलं. पुढच्या आठवड्यात मुंबईला येऊन 50,000 रुपयाचा चेक घेऊन जा अशी सूचना त्यांनी केली. आणि खरोखरच आमच्या स्टडी सेंटरला मुख्यमंत्री सहायता निधीतून 50,000 रुपये मिळाले. आमचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला. आम्ही ग्रामपंचायतीच्या मागे छोटीशी टुमदार इमारत बांधली. टेबल खुर्च्या कपाट खरेदी केलं आणि आम्ही खेडवळ कर्मवीर UPSCचं शिवधनुष्य उचलायला सिद्ध झालो. माझं कॉलेजचं पहिलं वर्ष. अभ्यासाची दिशा ठरवण्यात आणि राजकारण व गुंडगिरीचं प्रशिक्षण घेण्यात कधी संपलं कळलंच नाही. दुसऱ्या वर्षाला असताना जगदाळे सरांची क्लासेसची जाहिरात वाचली. सर गोखले कॉलेजला जिओलॉजी विषयाचे प्राध्यापक. सरांनी 1 to 1 क्लास सुरू केला. मला त्यांनी व्यक्तिमत्व विकासाचे धडे द्यायला सुरुवात केली. रोज गेल्या गेल्या मनाचे श्लोक म्हणायला लावायचे. 10वी-12वीच्या गुणांचा माझा बायोडाटा त्यांना आकर्षित करून गेला. त्यांना माझ्याबद्दल कमालीचा आत्मविश्वास होता. मला त्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाचे धडे द्यायला सुरुवात केली. माझ्या क्षमता कोणत्या आहेत याचं अचूक विश्लेषण केलं. चांगलं हस्ताक्षर, सुंदर मांड, निस्पष्ट विचार आणि होकारार्थी दृष्टिकोन तुला स्पर्धा परीक्षेत यशस्वी करतील असा सल्ला मला दिला. फक्त कष्टाची प्रयत्नांची जोड दे हे सर निक्षून सांगायचे. रोज प्रेरणा देणाऱ्या कविता वाचून दाखवायचे. द हाईट्स ऑफ ग्रेट मॅन रीच्ड अँड केप्ट अँड वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फाईट बट व्हाईल देअर कंपॅनियन्स वेअर स्लेप्ट दे वेअर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट हा सुविचार त्यांनी माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहायला सांगितला. तुला JNU, SIC, जयकर लायब्ररी, कृषी विद्यापीठातल्या मुलांशी स्पर्धा करायची आहे. ती मुलं रात्रभर झोपत नाही. रात्रभर तपश्चर्येसारखा अभ्यास करतात. खुर्चीला लोहचुंबक लावल्याप्रमाणे 12 तास चिकटून बसतात आणि मग त्यांचं एक पाऊल ध्येय सिद्धीच्या दिशेने पडतं. अचानक यश कोणाला मिळत नाही. जे यशाची स्वप्न पाहतात ते ध्येय प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करतात. जेवण, झोप, आराम, मजा सगळं काही त्यांच्या लेखी दुय्यम असतं. असे उमेदवाराचे थवेच्या थवे या स्पर्धा परीक्षेची शिवधनुष्य पेलण्यासाठी तयारी करत आहेत. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून तल्लख बुद्धीनं अखंड ध्यान लावून ते तपश्चर्या करत आहेत. तू काय करतो आहेस? दिवसाचा, महिन्याचा, 6 महिन्याचा प्लॅन कर. युद्धासाठी सज्ज हो. हा काळ तुला यश मिळणार की नाही हे ठरवणार आहे. तहान लागली म्हणून अचानक विहीर खोदून चालणार नाही. भगीरथासारखे प्रयत्न तुला करायचे आहेत. काही गोष्टी तू स्वतःच्या व्यक्तिमत्वात खोल बिंबव. एक स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्यात अब्जावधी स्पार्क आहेत. नियम, सवयी, विचार व आचारशैली होकारात्मक आणि रचनात्मक दिशेला ने. पराभवाला, संकटाला घाबरायचं नाही. नैराश्यवादी व नकारार्थी लोकांपासून 4 हात दूर राहा आणि गाढवासारखी मेहनत कर. नो पेन नो गेन. तुझी ओळख म्हणजे तू कोणतं वस्त्र परिधान करतो, तुझं वय काय आहे, किती वजन आहे, तू कसा दिसतो यावर अवलंबून नसतं, तर तुझी ओळख तू किती पुस्तकं वाचली, तुझ्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडतात, तुझी वृत्ती काय, तुझं ज्ञानभंडार काय आणि तुझी स्वप्न कोणती आहेत यावर ठरणार आहे. हे ध्यानात ठेव. स्वतःला ओळख. आपल्या कमतरतांचा भाव करू नकोस. त्या भरून काढ. ठरवून स्वतःला बदल. स्वतःबद्दल यशस्वी जेत्याचं चित्र बनव व ते चित्र वास्तवात उतरवण्यासाठी झट. जीव तोडून झट. सर मला रोज गणित चार्ज करीत होते. मी हॉस्टेलचा नाद सोडला. जवळच होतं IAS ट्रेनिंग सेंटर. त्या लगतच्या कॉलनीमध्ये कॉट बेसिसवर रूम घेतली. माझे आतेभाऊ भीमाबापूही त्यावेळी अभ्यासाला कोल्हापूरला होते. त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजे अण्णांना बापूला फौजदार बनवायचं होतं. बापू रूम पार्टनर
बापू रूम पार्टनर झाले. भीमा बापू नावाजलेले पहिलवान होते. हिंदी विषयात त्यांनी एम ए केलं, पण त्यांची हिंदी तेरेको मेरेकोवाली होती. तालमीत जाऊन तुपातल्या मटणावर ताव मारून यायचं आणि रात्र आणि दिवसात तेवढं झोपायचं. बापूचं लक्ष PSIचा पेपर कसा फुटतो एवढ्यावरच होतं. बुलेट घेऊन विद्यापीठात चक्कर मारायची. लायब्ररीमध्ये 15-20 मिनटं बसल्यानंतर बापूचा संयम संपायचा. बापू बागेत फिरायला जायचे. बापूंच्या या सवयीमुळे त्यांना बागेत बाही लवकरच भेटली आणि बापूंचे अभ्यास सोडून चतुर्भुज होण्याची तयारी सुरू झाली. मी pre-IAS ट्रेनिंग सेंटरमध्ये नियमानं जायला लागलो. विकास खारगे, प्रकाश पोटे हे 2 जिवलग मित्र सेंटरवर अभ्यास करायचे. विकास सर हे अत्यंत सालस आणि मितभाषी, संयमी आणि हुशार. सरांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती आगळ्या वेगळ्या होत्या. मी त्यांच्यापासून जवळ बसून त्यांचे शांत, अथांग, अर्थपूर्ण विचार ऐकण्याचा प्रयत्न करायचे. पुस्तक वाचतानाही पहिल्यांदा ते ढोबळ मानानं वाचून काढायचे. दुसऱ्या वाचनावेळी महत्त्वाच्या ओळींना अधोरेखित करायचे. आणि तिसऱ्या टप्प्यात त्यांच्या मायक्रोनोट्स तयार व्हायच्या. त्या मायक्रोनोट्स ते एका पानावर छोट्या छोट्या रकान्यात चौकटीत पद्धतशीरपणे मांडायचे. उजळणी करताना फक्त या नोटच्या पानावर नजर मारली तरी विषयांचा पूर्ण आवाका ध्यानात यायचा. सरांची वर्तमानपत्र वाचनाची पद्धतसुद्धा नेमकी असायची. बातम्या वाचताना ते त्यावर पूर्वपरीक्षेत, मुख्य परीक्षेत आणि मुलाखतीत कसा प्रश्न विचारला जाईल याचे सुरुवातीला गणित मांडायचे. नवल नाही की ते पुढे IAS टॉपर झाले आणि महाराष्ट्रात एक अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचं लौकिक आहे. सुरुवातीला मी त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यांनीही मला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांना मी 12वी सायन्सला चांगले मार्क्स असताना कलाशाखा विशिष्ट ध्येयाने निवडल्याचं कौतुक होतं, पण हळूहळू कॉलेजची टुकार गँग मला pre-IAS सेंटरवर भेटायला येऊ लागले. आमचे वेडेचाळे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चालू असायचे. विकास आणि प्रकाश सर या गोष्टी परिसरात राहत असल्याने पाहत होते. सर ज्या मेसवर जेवायला यायचे तिथे आमचा हॉस्टेलचा ग्रुपही असायचा. मेसवर कॉलेजच्या फुटकळ आणि निरर्थक चर्चा चालायच्या. आमचा ग्रुप मात्र विकास सरांना दबून होता. मेसवर सर असले की आमच्या चर्चा थांबायच्या, पण हॉस्टेलचे काही मित्र मुद्दामहून सरांना ऐकू जातील अशा आवाजात आमच्या कॉलेजवरील टवाळक्या व टुकाऱ्या बरळायचे. मी खजील व्हायचो. एक दिवस मेसवर जेवण झाल्यानंतर विकास सरांनी मला जवळ बोलवलं आणि एक झणझणीत बौद्धिक सुनावलं. विश्वास, तुला तुझ्या कक्षा वाढवाव्या लागतील. असा शिवराळ व नकारार्थी मित्र परिवार तुला सोडावा लागेल. जर वेळेचा कम्फर्ट ग्रुप सोडला नाहीस तर तुला निराशा आणि अपयशाला लवकर सामोरं जावं लागेल. त्यांनी मला एक गोष्ट ऐकवली. एका राजानं 2 गरुड आणले आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला. काही दिवस गेले. एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, दुसरा मात्र उडेच ना. राजा काळजीत पडला. अगदी सारखे 2 पक्षी, एक भरारी घेतो, दुसरा थंड, काय करावं. राजाने दवंडी पिटली, गरुडाला कुणी उडवून दाखवावं म्हणून. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा बागेत आला. बघतो तो दुसरा गरुड पहिल्यापेक्षा उंच गेला आणि हवेत सुंदर संध गिरक्या घेत होता. हे अजब घडलं कसं आणि कुणी केलं. एक सामान्य शेतकरी अदबीनं पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मी केलं. मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली. दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघतच आहात. अरे विश्वास, आपली फांदी कधीतरी सोडून बघ. सतत सुखद मर्यादित चेकाळणारा आनंद देणाऱ्या कवचाच्या मध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नकोस. कदाचित बाहेर खुलं समृद्ध रचनात्मक आव्हानांचं विश्व तुझी वाट बघत असेल. विचार बदल, तुझं आयुष्य बदलेल. त्यांनी सांगितलेले विचार डोळ्यात अंजन टाकणारे होते. खरंच हॉस्टेलच्या मुलांचा 80% वेळ वायफळ निरर्थक विषयांवर व्यतीत होतो. राहिलेला 20% हा अभ्यास होत नाही म्हणून इतरांच्या नावे खडे फोडण्यावर. सदासेवी अरण्य तारुण्यकाळी हा रामदास स्वामींचा श्लोक जगदाळे सरांनी अलीकडेच शिकवला होता. मनामध्ये जर वाईट विचार आले किंवा कामवासना निर्माण झाली तर गरम तव्यावर बसू, पण या विचारांच्या मोहापासून प्रयत्नपूर्वक दूर जायचं असा निश्चय केला. BAच्या दुसऱ्या वर्षी इतिहास, राज्यशास्त्र व इंग्रजी साहित्य असे 3 विषय ठेवले. एकोंडे सर इतिहास शिकवायचे. त्यांचा मी भलता आवडता विद्यार्थी. ते अलीकडे मी अहमदनगरला SP असताना भेटायला आले. येतेवेळी कॉलेजच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी झालेल्या घटक चाचण्यांच्या उत्तरपत्रिका घेऊन आले. त्यांना माझं अक्षर व लेखनशैलीने भुरळ घातली.
त्या उत्तरपत्रिका अजूनपर्यंत त्यांनी जपून ठेवल्या. कापसे सरांच्या राज्यशास्त्रावर प्रभुत्व होतं. प्री IAS ट्रेनिंग सेंटरवर सुद्धा ते शिकवायचे. मूलभूत अधिकार आणि संघराज्य संकल्पना अत्यंत ओघवत इंग्रजीतून सोप्या आणि सरळ करून शिकवायचे. NCCच्या 5 महाराष्ट्र बटालियनचे कॉलेजच्या तुकडीचे ते प्रभारी होते. मला रुकडीच्या ATCमध्ये त्यांनी नेमबाजी आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला प्रवृत्त केलं. शिवाय स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना 3 दिवसाच्या शिबिरात सायंकाळच्या परेडला अनुपस्थित राहायची मोकळीक. स्पर्धेसाठी माध्यम फक्त इंग्रजी आणि हिंदी. मी सोबत CSR हे त्यावेळचे प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मासिक घेऊन गेलो. मग काय, त्या मासिकात आलेला राष्ट्रीय एकात्मतेवरचा निबंध मी 2 दिवसात पाठ केला. काही अर्थ समजला नसला तरी फाड 7 मिनिटात म्हणून दाखवला. सतीश गुरव व माझ्यामध्ये चुरस होती, पण पहिलं पारितोषिक मलाच मिळालं. नेमबाजी स्पर्धेतही माझं ग्रुपिंग 3 इंच झालं होतं. म्हणजे .22 रायफलच्या फायरिंगमध्ये माझ्या 5 पैकी 4 गोळ्या 3 इंचामध्ये लागल्या. त्यातही पहिलं पारितोषिक मिळालं. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ही प्रमाणपत्र मिळाली. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटोही छापून आला. हळूहळू आत्मविश्वास बळावत होता. मी कोल्हापुरात असणाऱ्या सर्व व्याख्यानांना जायचो. नरेंद्र दाभोलकर, शिवाजीराव भोसले, विवेक गळसासींपासून नरेंद्र जाधव, निर्मलकुमार खडकुले सर्वांच्या व्याख्यानांच्या मेजवानीचा आस्वाद घ्यायचो. खूप सिनेमे बघायचो. कोल्हापुरात क्वचित येणारी नाटकंही सोडायचं नाही. सिनेमा हा मनोरंजनाबरोबर ज्ञानही द्यायचा. माझा साहित्य विषय असल्यामुळे सिनेमातून दृकश्राव्य माध्यमातून मांडलेलं कथानक मला उत्तर लिहिताना प्रभावित करायचं. सिनेमातला कॅथार्सिस, क्लायमॅक्स मी माझ्या उत्तरात सुद्धा प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करायचो. शेवटी सिनेमा आणि पेपर दोन्हीही 3 तासाचे तमाशे असतात. ज्याचा वग बठला त्याला चांगलं यश. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासाची मी तयारी सुरू केली. माझी स्वतःची एक स्वतंत्र डायरी बनवली. राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींची कात्रणं, फोटो, माहिती त्यात चिकटवायला सुरुवात केली. जुनी डायरी घेतली व त्यात दिनविशेष लिहायला सुरुवात केली. जगाच्या, भारताच्या, महाराष्ट्राच्या इतिहासात त्या दिवशी काय घडतं त्याचं पद्धतशीर टिपण प्रत्येक तारखेसमोर लिहिलं. ॲटलस हा नवीन प्रकार माहीत झाला. या नकाशांच्या पुस्तकामुळे भौगोलिक आणि राजकीय सीमारेषा कळायला लागल्या. देश, राज्य, स्थान निश्चित व नेमकी तुलनात्मकरित्या समजायला लागली. नवनवीन शब्द कळायला लागले, संकल्पना समजायला लागल्या. अर्थशास्त्र बऱ्यापैकी डोक्यावरून जायचं. D.D. बसूचं घटनेवरचं इंग्रजी पुस्तक किंवा मौर्या व सुंदरमचा अर्थशास्त्रावरचा ठोकळा अजून तरी उशीला घेण्यापलीकडे उपयोगाचा नव्हता. एवढं सगळं ज्ञानभांडार समोर होतं, पण काय व कसं करायचं की जेणेकरून या ज्ञानगुहेचं दार खुलजा सिमसिम म्हणून उघडेल, याचा नेमका मंत्र व अंदाज अजूनही हाती लागत नव्हता. तरी पण अडखळत धडपडत वाटचाल सुरू केली. BAच्या अभ्यासाचा फार लोड नसायचा. इंग्रजी साहित्य व समीक्षा यांचा अभ्यास माझी मराठी साहित्याच्या अभ्यासासाठी पूर्वतयारी करून घेत होता. जॉर्ज ऑरवेलची ॲनिमल फार्म ही कादंबरी अभ्यासाला होती. ही अत्यंत चपखल शब्दात उभी केलेली उभासात्मक कादंबरी आहे. सोव्हिएत रशियामधल्या स्टॅलिन काळातील गोंधळ व ढोंगी परिस्थिती, स्नोबॉल व नेपोलियन या डुकरांच्या पात्रांच्या माध्यमातून इथे मांडली आहे. या कादंबरीने साहित्य आणि सामाजिक परिस्थितीचा अनुबंध कसा असतो हे मला शिकवले. इतिहासाच्या अभ्यासात इतिहास लेखन पद्धती हा एक विषय होता. प्राचीन शिलालेखांपासून ते मध्ययुगीन दस्तऐवजांचा इतिहास मांडताना संदर्भ म्हणून कसा वापर करायचा याचं ज्ञान या विषयाच्या अभ्यासातून आलं. पुढे UPSCची उत्तरं लिहिताना निश्चितच या पार्श्वभूमीचा मला फायदा झाला. मी नियमितपणे खर्डेकर लायब्ररी किंवा प्री IAS ट्रेनिंग सेंटरवर अभ्यासाला जाऊ लागलो. कॉलेजच्या कॅम्पसमधूनच विद्यापीठाकडे जावं लागेल. मग जुने मित्र मध्येच भेटायचे. विश्व्या, काय लयच अभ्यास करतोय, जरा आम्हाला पण वेळ देत जा म्हणून गळ घालायचे. मग सगळे रात्री हॉस्टेलवर जमा व्हायचो व धिंगाणा घालायचो. काही ज्येष्ठ मंडळी बिअरच्या बाटल्या डोसायची, वाटेल तसे मोठ्याने बरळायची. लेडीज हॉस्टेल हाकेच्या अंतरावर असल्याने काही वेळा हॉस्टेलमधली मुलींची नावं घेऊन मोठमोठ्याने आवाज दिले जायचे. अनेकदा तक्रारी व्हायच्या, ओळख परेड व्हायची, पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. एके रात्री अशीच गरळ काही जणांनी ओकली आणि लेडीज हॉस्टेलमधल्या मुंबईच्या सामंथा नावाच्या मुलीच्या नावे मोठमोठ्याने वाईट भाषेत ओरडले. माझा सज्जन अभ्यासू म्हणून हॉस्टेलवर उदो होत होता. काही जणांना ते आवडायचं नाही. मला अद्दल घडवण्यासाठी सामंताला कोणीतरी काडी मारली की ओरडणाऱ्यांमध्ये विश्वास होता. दुसऱ्या दिवशी तिनं मला सर्वांसमोर अडवलं. सफाईदार इंग्रजीमध्ये खूप आदवातोदा बोलली. एकतर ती मला अशी का बोलते याची कल्पना नव्हती. शिवाय इंग्रजीत तिला कळेल असं हरजबाबी उत्तर देणं मला जमणार नव्हतं. माझा इगो दुखावला. सर्वांसमोर अपमान झाला होता. सगळ्या हॉस्टेलसमोर मी खजील झालो होतो.
मी या अपमानाचा बदला घ्यायचा ठरवलं. मग CSR मधला व्यक्तिमत्व विकासावरचा एक इंग्रजी परिच्छेद तोंडपाठ केला. दुसऱ्या दिवशी सगळ्या हॉस्टेलवर मी सामंताला भिडणार अशी बातमी सोडली. कॉलेजच्या इमारतीत सामंताला गाठलं. तिला काही उमगायच्या आत तो इंग्रजीतला पॅरेग्राफ फाड रागाच्या आवेशाने बोलून टाकला. ती चाट पडली. शब्द तर प्रेरणा देणारे, चांगल्या अर्थाचे, आवेश मात्र संतापाचा. फाड इंग्रजी मारून तिथून मी काढता पाय घेतला. बऱ्याच जणांनी हे दृश्य व माझे इंग्रजी शब्द ऐकले, आविर्भाव पाहिला. माझ्या खेडूत मित्रांना माझ्या अवघड शब्दांचा अर्थ कळला नव्हता. त्यामुळे विश्वासनं सामंताला इंग्रजीत शिव्या दिल्या. ही बातमी चोहीकडे पसरली. असो, माझ्या युक्तीने माझा इगो सुखावला. पोरं इम्प्रेस झाली आणि सामंताही रागवली नव्हती. एका दगडात 3 पक्षी असे गमतीशीर प्रसंग कॉलेजचे जीवन रंगीबिरंगी करत असतात. स्नेहसंमेलन हे पण एक बहरदार व रंगतदार पर्व असतं. उसळती तरुणाई, सळसळतं रक्त, उमलणारे भावभावनांचे अंकुर नाचण्यातून, गाण्यातून, एखाद्या फिशपॉन्डच्या टोमण्यातून किंवा रोजरी दिवशी एखाद्या गुलाबाच्या कळीतून व्यक्त होतात. संकेत मिळतात, नजरा जुळतात आणि कधी कधी हृदयाच्या ताराही छेडल्या जातात. गॅदरिंगची तयारी महिनाभर आधी सुरू होते. मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा ऋषिकेश जोशी व राजविंडा हेमंत निंबाळकर हे नाटकाचे म्होरके असायचे. आम्हा अडाण्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रवेश वर्ज्य होता. पण कॉलेजचे शेवटचं वर्ष म्हणून नाच गाण्यांची तयारी करायची आम्ही ठरवलं. सतीश कांबळे हा सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा आमच्यासोबत हॉस्टेलला होता. त्याच्याकडे पैसा बक्कळ असायचा. सडक सिनेमातलं संजय दत्तचं रहने को घर नाही सोने को बिस्तर नाही हे गाणं फुल फॉर्ममध्ये होतं. या गाण्यावर ग्रुप डान्स बसवायचा निर्णय झाला. ग्रुपचा म्होरका म्हणून पुढे नाचू द्यायच्या अटीवर सत्या TV, VCR आणि हाडकुळा कोरिओग्राफर घेऊन आला. आम्ही छान डान्स सेट केला. सत्याच्या स्टेप्स काही केल्याबरोबर जमत नव्हत्या. गाण्याच्या बोलाप्रमाणे आम्ही सगळे फाटके होतो. चांगले शर्ट मिळत नाही म्हणून सँडो बनियनवरच डान्स करायचं ठरवलं. मात्र आमच्या भिकारड्या कॉस्ट्यूममुळे आमच्या सगळ्यांच्या बरगड्यांचं व काखेतल्या वाढलेल्या केसांचं प्रदर्शन अख्ख्या कॉलेजला होणार होतं. सत्याकडे मात्र जॅकेट होतं आणि त्याचे कपडेही हायफाय होते. काहीतरी कारणावरून विकास धस आणि सत्याचा वाद झाला आणि सत्याच्या जागी म्होरक्या म्हणून मला संजय दत्तची जागा मिळाली. तत्पूर्वी गावामध्ये, लग्नामध्ये, बँडवर किंवा दहीहंडीच्या दिवशी बँजोवर पाय थिरकले असतील एवढाच बॉलिवूडच्या गाण्यावर नाच गाण्याचा अनुभव. लेझिम खेळताना हलगीच्या उडत्या चालीवर मात्र अश्व उधळला की ज्याप्रमाणे जोश पूर्ण आवेशात येतो तसा पायांचा ठेका चढायचा. नसा नसा ढुंकी आणि लेझिमांच्या छुळूम छुळू संचारायचा. त्यामुळे ठेक्यावर नाचायचं कसं एवढं माहीत होतं. प्रॅक्टिस सुरू झाली. आता ग्रुपमधल्या सगळ्यांच्या स्टेप चांगल्या जमत होत्या. आम्हीही म्होरक्याच्या स्टेप पटापट शिकलो व लवकरच आमचा डान्स परफेक्ट बसला. माझं एक उद्दिष्ट गॅदरिंगमध्ये सर्वांसमोर गाणी म्हणायचं होतं. तसा मी हॉस्टेलच्या बाथरूममध्ये रोज मोठ्याने गाणी ओरडायचो. गाणं गायचं असतं हे मात्र फारसं ठाऊक नव्हतं. पण ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले तर आपण साधं गाणं का गाऊ शकत नाही. माझा आत्मविश्वास थोडा अतिउत्साहाकडे झुकणारा होता. पण नेहमी नवीन ट्राय करायचं, शिकायचा प्रयत्न करायचा. फार तर काय हशा होईल एवढंच. पण शिकलो जिंकलो तर व्यक्तिमत्व विकासातला एक टप्पा तर गाठणारच. हरलो तर थोडी अक्कल तर वाढेल. न्यूनगंड हाच तर मोठा दुश्मन आहे आम्हा ग्रामीण मुलांचा. पण एकदा एकेका गोष्टीचा बागुलबुवा तोडत गेलो. फोबिया चिरडून टाकला की आपोआप सगळं जमायला लागतं. आज मागे वळून पाहताना मला सर्वात आनंद होतो तो म्हणजे मी माझा कम्फर्ट ग्रुप दरवेळी सोडून थोडा वरती सरकण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ मी माझे जुने मित्र विसरलो असं नाही. मी 10वी नापास नेरल्याच्या शिवजा कदम बरोबर आज जेवढा मोकळा आणि दिलखुलास असतो तेवढ्याच आत्मविश्वासानं मी ट्रेनिंग वेळी परदेशातील अधिकाऱ्यांशी समरस होतो. कोकरूडच्या लुगड्यातल्या पारुकाकू बरोबर जसा बोलतो त्याच विश्वासानं जावेद अख्तर किंवा अमिताभ बच्चन यांच्याशी माझ्या गप्पा होतात. गावाकडचा असलो म्हणून काय झालं, आपल्यालाही प्रत्येक गोष्ट जमू शकते. सेवेत रुजू झाल्यावर जाणीवपूर्वक वक्तृत्व शैली व वादविवाद कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज व्याख्यानांना प्रतितेश व्याख्याता म्हणून बोलवतात. राष्ट्रीय TV चॅनलवर टॉक शोमधून सहभागी व्हावं म्हणून वरिष्ठांकडून निरोप येतात. एकूण काय, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची नाही. गॅदरिंगमध्ये गाणं म्हणायचं, चांगलं गायलो की नाही कॉलेजचा ऑडियन्स ठरवेल. त्यावेळी ऋषी कपूरचा दिवाना सुपरहिट झाला होता. त्यातले सोचेंगे तुम्हें प्यार करे की नाही हे गाणं फेमस झालं होतं. विल्याच्या टेपवर प्रॅक्टिस सुरू केली. गॅदरिंगच्या 3 दिवस अगोदर ऑर्केस्ट्रावाले येऊन गाणी आणि गायक निवडून रिहर्सल करून घेतात. मीही हॉस्टेलच्या मित्रांना घेऊन
माझी पहिली वहिली स्क्रीन टेस्ट द्यायला गेलो. पाहतो तो काय, सलग 11 जणांनी सोचेंगे तुम्हें प्यार करे की नाही याच गाण्यानं सुरुवात केली. मी 12वा होतो, पण माझ्यासोबत कॉलेजचा GS दीपक जमेनीस होता. त्यानं ऑर्केस्ट्रावाल्याला दम दिला की हे गाणं विश्वासच गाणार. माझं गाणं लग्यानं निवडलं गेलं. मी रोज हळद दूध पिऊन घसा चांगला राहील याची काळजी घेत होतो आणि गॅदरिंगचा दिवस उजाडला. खरं तर कोल्हापूर थोडं ऑर्थोडॉक्स शहर. मुलामुलींचा गोंधळ होईल म्हणून गॅलरी मुलींसाठी राखीव. हॉस्टेलची सगळी पोरं आमचा डान्स आणि माझं गाणं या दोन्हींना दाद देण्यासाठी गठ्ठ्यानं पहिल्या 4 लाईनमध्ये बसली. पण अर्थातच गाणं रोमॅन्टिक होतं ते मी गॅलरीकडे पाहत गॅलरीला उद्देशून गाण्याचा प्रयत्न केला. ठेका चुकला नाही आणि ट्युनिंग जमली. गाण्याला वन्स मोर मिळाला. पण गाणं संपल्यावर हॉस्टेलच्या मंडळींनी मी दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणून पाठीत चांगले गुद्दे दिले. डान्स शेवटी क्लायमॅक्सला ठेवला. या गाण्यासाठी खास जीन्स खरेदी केली. पण आमचं हॉस्टेल माळरानात. धुलाईनंतर जीन्स तारेच्या कुंपटावर सुकत ठेवली. हा काहीतरी खाद्यपदार्थ आहे म्हणून गाईनं नेमका सीटवरचा भाग खाऊन खाऊन टाकला. फिरून फिरून जीन्स रफू करणारा टेलर शोधला. जवळजवळ मॅच होणारं ठिकाण नेमकं फिट केलं. तसं पण त्या काळात जीन्सवर असे प्रयोग चालायचे. आणि शिवाय गाणंही सडक सिनेमातलं सडक छाप भिकारड्या उडाणटप्पू तरुणांचं होतं. आमचा डान्स जोरदार झाला. आम्हा सांघिक पारितोषिक मिळालं. ते पण महाभारत फेम TV स्टार महेशच्या हस्ते. अजूनही मी तो गॅदरिंगच्या बक्षीस वितरणाचा फोटो जपून ठेवला आहे. गाणं आणि डान्समुळे मी कॉलेजवर ओळखला जाऊ लागलो होतो. आता 3रा विक्रम करायचा होता. रोज डे दिवशी एका तरी मुलीला गुलाबाचं फूल द्यायचं. समोर यक्ष प्रश्न हाही होता की समजा जर गुलाबाचा एखाद्या मुलीने स्वीकार केला तर आपल्याला काय प्रेमाचं गुटरगू करीत कॉलेजवर कुणाच्या मागे मागे फिरणं परवडणारं नव्हतं किंवा फारसं अपीलही करत नव्हतं. पण ट्राय करायचं ठरवलं. पारंपरिक दिन व रोज डे एकाच दिवशी होते. कोल्हापुरी चप्पल चांगली चमकवली. नानाचा परिंदा पाहून एक अन्ना ड्रेस शिवला. ड्रेसचं कापड एवढं पारदर्शक होतं की आतल्या बरगड्या मोजता येत होत्या. विल्याची बनियन उसनी घेतली. थोडा रुबाब वाढवायला एस्टेट स्टँडजवळ 20 रुपयाला घेतलेला डुप्लिकेट रेबनचा गॉगल घेतला. आणि पहिलं प्रेम व्यक्त करायला टाईमपासच्या दगडू परप्रमाणे आम्ही कॉलेजवर पोहोचलो. कॉलेजवर लुणावर येणाऱ्या बऱ्याच शहरी मुली होत्या. हॉस्टेलच्या ग्रामीण मुलांशी क्वचितच कुणी मैत्री करायची. पण कधी चुकूनही एक कटाक्ष त्यांच्या नशिबात नव्हता. त्यांच्या मैत्रीच्या आवाहनाला तिरस्कृत वक्रदृष्टीनं प्रतिसाद मिळायचा. पिंक रोज फ्रेंडशिपसाठी आणि रेड रोज प्रेम व्यक्त करण्यासाठी असा संकेत होता. मीही सुरुवात मैत्रीपासून करायचं ठरवलं. म्हणून पिंकनंच सुरुवात करायचं ठरवलं. मोटरसायकलवर काही नुकत्याच जमलेल्या नव्या जोड्या घिरट्या घालत होत्या. आमच्या ॲटलसच्या सायकलवर डबल शीट मुलगी कशी बसू शकते हा विचार डोक्यात घोंगावत होता. शेवटी धाडस करून BSc मध्ये शिकणाऱ्या 3 मुलींचा ग्रुप टार्गेट केला व यातील एकीला तर फुल आज द्यायचं व मैत्री करायची हे ठरवलं. हॉस्टेलमधला एकमेव सत्या ठोंबरे मुलींच्या घोळक्यात असायचा. दिवसभर सत्याला घेऊन त्यांच्या मागे घुटमळलो. पण धाडस झालं नाही. आमच्याकडे पाहून त्या पिदी हसतायत हे लक्षात आलं. शेवटी कॉलेज संपायची वेळ आली. सत्या वैतागला म्हणाला, चल माझ्यासोबत, मीच बोलतो. आम्ही सायकल फास्ट घेऊन पार्किंगच्या ठिकाणी त्यांना गाठलं. हॅलो, 1 मिनिट, हा विश्वास, याला तुमच्याशी काही बोलायचं. त्या तिघी थांबल्या व हेटाळणीने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. कुणी घर देता का घर, या भावनेतून मी तिघींना उद्देशून म्हणालो, कुणीतरी हे फूल घेता का? मला आपल्याशी मैत्री करायची आहे. सत्या चिडला, अरे कुणाला द्यायचे, तिला दे ना. मी डावीकडून सुरुवात केली. पहिलीनं फूल स्वीकारायला स्पष्ट नकार दिला. दुसरी आय एम सॉरी म्हणाली व तिसरी नम्रपणे न बोलता निघून गेली. दिवसभर प्रतीक्षा करून शेळपाटलेलं ते पिंक गुलाब मी वैतागून खाऊन टाकलं. साला प्रेमाचं जाऊ दे, आपली एखाद्या मुलीबरोबर मैत्री होऊ शकत नाही. छी ठू अशा जिंदगाणीवर. रात्री राजा, विकास व सत्यासोबत प्रेम विरह झाल्याचा आव आणत बियर ढोसली. तिघेही माझ्याकडे नयाहे व हच्या भावनेने बघत होते, कीव करत होते. खारगे सरांची कानउघडणी आठवली आणि उद्यापासून मैत्री, प्रेम, बीम, गुलाब, राणी हे डाव बंद आणि अभ्यास सुरू केला. मला माहीत नाही या 18-19च्या वयात काय होतं. शरीर वाढत असतं, मानसिक गरजा वाढायला लागतात, रक्त सळसळत असतं, मोह होतात, हात धुवून मागे लागतात. थोडा ट्रॅक भेटला, गाडी रुळावर आली की स्पीड पकडायच्या आधी कोणीतरी ब्रेक लावतो किंवा क्रॉसिंग येतं आणि रेड सिग्नल लागतो. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं असल्याचा भास होतो. कदाचित
ती तुटलेली अनुकुचदार काच असते. ती कधी पायात घुसेल, कधी त्या जखमेचं गँग्रीन होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल याचा नेम नसतो. हॉस्टेलमध्ये किंवा कॉट बेसिसवर राहणाऱ्या मुलांसाठी असे मोह अधिक धोकादायक असतात. गार्ड, हेल्मेट, पॅड न घालता फास्टरसमोर सीझन बॉलवर बॅटिंग करण्यासारखी परिस्थिती असते. काय चांगलं काय वाईट हे सांगणारं जवळचं कुणी नसतं आणि एखाद्या आकर्षणाच्या गर्तेत अडकल्यानंतर पाय अजून खोलात जातो. या वयातल्या ऊर्जा व नशा कुठल्या रस्त्यावर कधी भरकटेल याची शाश्वती नसते. BAच्या 3ऱ्या वर्षात गेलो आणि शिंग फुटली. अभ्यासावरचं लक्ष कमी होऊ लागलं. गावाकडचं राजकारण शायनिंग गुंडगिरीकडे पावलं वळायला लागली. मोटारसायकल पाहिजे म्हणून तात्यांकडे हट्ट धरला. बहिणीचं लग्न ठरलं. फौजदार जावई मिळाला असल्याने लग्न धामधुमीत करायचं असा त्यांचा विचार. मला त्यांच्या अडचणी समजत होत्या, कारण मला जवळजवळ 5 ते 6 पाहुण्यांकडे उसनवारीवर पैसे मागायला त्यांनी पाठवलं होतं. ज्यांना लहानाचं मोठं केलं त्यांनीही ऐनवेळी मदतीची अपेक्षा केल्यावर पाठ फिरवली. शेवटी तात्यांना त्यांचे मित्रच कामी आले. चप्पल पॉलिश करणाऱ्या तुकामामापासून चहाच्या गाडीवाल्या शामूपर्यंत 20 जणांनी बँकेतून प्रत्येक 25,000 रुपये घेऊन तात्यांना दिले. बँकेतले एक शेतकी अधिकारी म्हणून आले. गायकवाड साहेब आमच्या जुन्या घरात भाड्यानं राहायचे. काहीच नातगोतं नसताना, परतफेड होईल याची शाश्वती नसताना गायकवाड वहिनींनी आपल्या अंगावरचं 15 तोळं सोनं उतरवून सीमाताईच्या अंगावर चढवलं. खरं तर सीमाताईला एकाच दिवशी 2 स्थळं आली होती. पहिलं भारत पेट्रोलियममध्ये उच्चपदस्थ अधिकारी होते. चांगला पगार, सुखवस्तू जीवनशैली व उंच देखणा अधिकारी मुलगा. हे स्थळ पाहताच सर्वांना पसंत पडलं. पण दुपारी दाजी पाहायला आले. दाजीही रुबाबदार, फेटा घातलेले. दाजींचे शेतकरी वडील, आमच्याहीपेक्षा छोट्या गावातली पाहुणे मंडळी असल्यानं आपली मुलगी याच घरी व्यवस्थित रुळेल या आशेने आम्ही मुंबईचा फौजदार पसंत केला. लग्न धुमधडाक्यात पार पडलं. लग्नानंतर कर्ज असताना देखील तात्यांनी अडत दुकानदाराकडून उचल घेऊन मला मोटरसायकल आणून दिली. काय नातं आहे बाप आणि मुलाचं माहीत नाही बुवा हे रसायन. मला वाटतं की जगात 2 पुरुषांमध्ये एवढं एकच असू यामत सर्व द्वेष नसणारं निर्भेळ स्पष्ट नातं असावं. आपल्यापेक्षा दुसरा कोणी पुरुष मोठा व्हावा, यशस्वी व्हावा, नावारूपास यावा असा आशीर्वाद फक्त बापच मुलाला हृदयातून देत असतो. मुलगा मोठा झाला की त्याची छाती अभिमानानं भरून येते. माझी बेस्ट स्टुडंट म्हणून निवड झाली त्यावेळी मी आई तात्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाला घेऊन गेलो. हा कार्यक्रम पाहून माझ्या प्राध्यापकांचे माझ्याबद्दलचे प्रशंसोद्गार ऐकून त्यांचा आत्मविश्वास वाढला. मला विद्यापीठात अभ्यास करायला जावं लागतं, सायकलने खूप वेळ लागतो अशा बाता मारून मी तात्यांना मोटारसायकलसाठी गळ घातली आणि तात्यांनी माझ्यासाठी सेकंड हँड कावासाकी बजाज आणली. बाईक येताच कॉलेजवर माझी पत वाढली. बाईकमुळे कॉलेजमधली हायफाय मुलं मुलीही हाय करू लागली. आम्हालाही बदललेल्या या परिस्थितीमुळे गुदगुल्या होऊ लागल्या. कॉलेजचे दिवस भुरकन उडून चालले होते. रोज बाईकवरून कॉलेज, विद्यापीठ, कॅन्टीन, कट्टा यातच चक्रा मारण्यात वेळ निघून चालला होता. गावाकडे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. तात्यांना यावेळी तिकीट मिळणार अशी खात्री होती. आम्ही प्रचार सुरू केला. एका रात्रीत गेरूनं गावातल्या मंदिरावर आणि भिंतीवर तात्यांचं नाव लिहिलं व निवडणुकीसाठीची उमेदवारी जाहीर करून टाकली. परिणाम उलटा झाला. तात्यांचं तिकीट कापलं. हा खूप मोठा अपमान होता. वडिलांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. मी विशीत प्रवेश केला होता. गावात राजकारणात उतरायचं, वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा आणि आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं हा निश्चय केला. गावात बाहुबली झाल्याशिवाय राजकारणातले डावपेच जमणार नव्हते. भावकीतली सगळी तगडी तरुण मंडळी संघटित करायला सुरुवात केली. निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. तिकिटाच्या कारणावरून गावात मारामाऱ्या झाल्या. पोलीस स्टेशनला माझ्या नावानं तक्रार झाली. फौजदार संजय निकमने मला पोलीस स्टेशनला बोलावणं धाडलं. मी गुरमीत मस्तीत 10-12 जणांच्या टोळक्याला घेऊन ठाण्यात गेलो. निकमनं हवालदाराला दरडावलं. भावड्याला सोडून सगळ्या भडव्यांना पळवून लाव. पोलीस ठाण्याला काय आठवडी बाजार समजतात काय? सगळ्या हवालदाराची दरडावणी ऐकताच सगळ्यांनी काढता पाय घेतला. मला निकम साहेबांच्या केबिनमध्ये बोलावलं गेलं. माझा त्यांचा जुना परिचय होता. व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी त्यांनी आम्हाला मदत केली होती. शिवाय आम्ही तरुणांनी गणेशोत्सवाच्या वर्गणीतून लायब्ररी बनवली त्याचं त्यांना कौतुक होतं. गावात कार्यक्रम घेऊन आम्हा सर्वांचा त्यांनी सत्कार केला होता. मला थोडी भीती होती की आज माझा वेगळा सत्कार होणार की काय. मला त्यांनी खुर्चीवर बसवलं, चहा मागवला, माझ्यासमोर माझ्या विरुद्ध आलेला तक्रार अर्ज दाखवला. भावड्या, मी जे सांगतो ते नीट ऐक. मी तुला न बोलवता या आलेल्या तक्रारीवरून तुझ्यावर गुन्हा दाखल करून अटक केली असती.
गावातली 10-12 मुलं आणून माझ्यावर दबाव आणतोस का? भीती कुणाला दाखवतो? मी गप्प राहिलो, नजर खाली. हे बघ, तुझ्याकडे अख्खा गाव मोठ्या अपेक्षेने पाहतो. आबा देव माणूस आहेत. तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. हा तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला की तुझा अभ्यास आणि सरळ मार्गी जीवन जगण्याचा मार्ग संपला. हो, गुंडगिरी सुरू होईल. चांगला संघटक आहेस, निश्चित मोठा गावगुंड होशील, पुढारी होशील, पण हे सगळं बेभरवशाचं. तुला आज तू काय करणार आहेस, कोणत्या रस्त्याने जाणार आहेस, तो मार्ग निवडायचा आहे. गुन्हा दाखल झाला की तुझ्या वडिलांनी तू सरकारी अधिकार होणार म्हणून पाहिलेलं स्वप्न काय होईल त्याचं. दी एंड. मी दुसऱ्या पार्टीला बोलवून त्यांचं स्टेटमेंट घ्यायच्या आधी तुला बोलावलं आहे. त्यांना मी समजावून सांगेन तू तसा थेट मारामारीत नव्हतास. मी त्यांना पटवून देईन आणि तुझं नाव FIRमध्ये येऊ देणार नाही. पण हे सगळं एका अटीवर. तू आज रात्रीच बिस्तरा गुंडाळून कोल्हापूरला जाशील. निवडणुकीच्या काळात गावात दिसणार नाहीस. मतदानाच्या दिवशी पण येणार नाहीस. तुला राग आलाय ना आबांना तिकीट मिळालं नाही म्हणून? काढणार राग त्या पुस्तकांवर. कर की अभ्यास जीव तोडून. ते झोकून स्वतःला आणि ते दाखवून गावाला तू काय चीज आहेस आणि कोण होऊ शकतोस. अरे, जिल्हाधिकारी झालास तर अशा 1000 निवडणुका तुझ्या पर्यवेक्षणाखाली पार पडतील. शहाणा हो आणि आम्हाला आत्ताच सांग मी काय करायचं ते. 6वीच्या वर्गात कदमबाईंनी कानाखाली आवाज काढून मला असंच झापलं होतं. निकम साहेब डिक्टो कदमबाईंसारखे बोलत होते. त्यांचे खडे बोल झोंबले होते. ज्या आगीशी या वयात खेळत होतो ती आयुष्य होरपळून टाकणारी होती. मी ताडकन उठलो, निकम साहेबांना नमस्कार केला व काही न बोलता निघून गेलो. माझे डोळे निकम साहेबांनी पाहून मी काय निर्णय घेतला हे ओळखलं. कोल्हापूर गाठलं. अभ्यासाला सुरुवात केली. BAची अंतिम परीक्षा 3 महिन्यावर आली होती. माझा रूम पार्टनर खांडेकरही झपाटून अभ्यासाला लागला होता. यावेळी विश्वासपेक्षा चांगले गुण मिळवणार असा प्रण त्यानं केला होता. एक दिवस थकून मी झोपी गेलो होतो. अचानक जाग आली तर विकास धस आणि खांडेकर गप्पा मारत होते. विश्वासचं काही खरं नाही, गावाकडच्या राजकारणात खूपच बिझी झाला आहे. कशाचं MPSC करतो? विद्यापीठात मोटरसायकलवर चक्र मारूनच एजबार होईल बघ. याच्या नाकावर टिचून कॉलेजवर पहिला नंबर काढतो की नाही? खांडेकरचे शब्द उकळत्या तेलासारखे माझ्या कानात घुसले. मेंदूला झिंझिण्या आल्या. आपण काय होतो आणि काय झालो याची शुद्ध आली. IASचं स्वप्न बाळगून इंजिनिअरिंगची ॲडमिशन सोडून आर्ट्सला आलो आणि आर्ट्समधली सर्वसामान्य मुलं मला चितपट करण्याची भाषा करत होती. आता माझी सटकली. आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे असतात, कारण यामुळे पेटून उठतो आपल्यातला स्वाभिमान, जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस. आता जोपर्यंत यशस्वी होत नाही, सुखाची झोप नाही, अभ्यास हेच माझं मैदान, हे घोडे मैदान पुऱ्या ताकदीनिशी मारणार. या मिटल्या डोळ्यांनी निश्चय केला. माझ्या रोमारोमात उत्साह आणि ऊर्जा संचारली. माझं मन भरकटणावरली बाईक गावी पाठवून दिली. वडिलांना तिचा बाजार करायला सांगितला आणि 3 महिने बॅट्समन जसा 2020मध्ये बॅटिंग करतो तसा खण अभ्यास केला. सपसप सगळा अभ्यासक्रम संपवला, उजळणी केली आणि BAची अंतिम परीक्षा दिली. पेपर पठडीतले होते. फार काही आव्हान नव्हतं, पण उत्तरं पठडीतली लिहिली नाहीत. वेगळेपण जपला आणि इतिहासाच्या विषयात महाविद्यालयात इतिहास घडवला. विद्यापीठात पहिला आलो. BAच्या निकालानं हुरळून केलं होतं. त्यातच गावाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. नांगरे भावकी तर आमच्या भावडा कलेक्टर होणारच अशा आविर्भावात वावरायला लागली. सत्काराला शेजारच्या गावातले मधू लाडही आले होते. त्या अडाणी पुढाऱ्याच्या डोक्यात काही टवाळखोर मंडळींनी भरवलं की देशमुख साहेब आता कॅबिनेट मंत्री आहेत. तो त्यांच्याकडे जाऊन आग्रह धर की तुला शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू व्हायचे. कुलगुरूला लाल दिव्याची गाडी असते, बंगला असतो, रुबाब असतो, पैसे बक्कळ मिळते ती. मधू लाडलाही ते पटलं. महामंडळाचा अध्यक्ष होण्यापेक्षा कुलगुरू होणं भारी. त्यामुळे त्यांनी देशमुख साहेबांचे पाय धरून ही मागणीचा जोर लावला. त्यावेळी देशमुख साहेबांनी त्यांना विद्यापीठ म्हणजे विद्येचं सर्वात मोठं मंदिर असतं आणि त्याचा कुलगुरू व्हायला खूप उच्च शिक्षण घ्यावं लागतं असं पटवून सांगितलं. मधू लाडच्या हे चांगलं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी विद्यापीठात भावड्या पहिला आला म्हणजे तो खूप मोठा साहेब झाला अशा आविर्भावात भाषण ठोकलं. तात्यांनाही भावड्यानं खूप मोठं घोडं मैदान मारलं असं समजावून सांगितलं. तात्यांच्या अपेक्षा उंचावल्या. त्यांनी माळावरच्या अर्धा एकर जमीन विकायला काढली. आता भावड्याच्या शिक्षणाला काही कमी पडू द्यायचं नाही हा निश्चय केला. आता मलाच खजील झाल्यासारखं झालं होतं. जबाबदारी वाढली होती. लोकांनी मला कलेक्टर घोषित केलं होतं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांच्या 3 कॅटेगरी असतात, स्वयंघोषित, जनता घोषित आणि आयोग घोषित. पहिल्या 2 कॅटेगरीतून 3ऱ्या कॅटेगरीत 100रातला एखादाच पोहोचतो, साहेब होतो.
गावाकडे सत्कार होतो, आमदार खासदार सासरा मिळतो आणि मग चुकून माकून हा गलेलठ्ठ झालेला साहेब गावी आला की त्याला बिसलेरी पाणी आणि एशी शिवाय जमत नाही. त्याची पोरं फाडफाड इंग्रजी बोलतात आणि बायको इम्पोर्टेड साड्यांमध्ये दिसते. बाकीच्यांचं काय, वय वाढतच जातं. आशा खुजा होत जातात. गावाकडच्या जबाबदाऱ्या थकलेले आई वडील आठवायला लागतात. मग परतीचा मार्ग, जगातल्या सगळ्या घडामोडींचा अभ्यास केलेला हा बैल मात्र शेतावरही निरुपयोगी ठरतो. आपली ही गत अशा भाकड बैलांसारखी होणार की काय, अशी भीती मनाच्या एका कोपऱ्यात होती. मला माहीत होतं की BA आणि ते पण इतिहासात, विद्यापीठात अव्वल नंबर काढून देखील कुठेतरी साधी शिपायाची नोकरी मिळणार नाही. मुंबईच्या राज्य प्रशासकीय शिक्षण संस्थेबद्दल ऐकून होतो. येथून दरवर्षी 30-40 जण UPSCच्या अंतिम यादीत झळकत होते. मुंबई विद्यापीठात MA ला प्रवेश घ्यायचा व SIC मधून UPSCची परीक्षेची तयारी करायची असा बेत करून मुंबई गाठायचा निश्चय केला.